नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मी फलज्योतिषाबद्दल बोलत नाही, पण भारतीय परंपरेतलं खगोलशास्त्र हे किती समृद्ध आहे कोणालाही तुम्ही विचारा, ते सांगतील की भारतीय खगोलशास्त्र आपल्या पूर्वीच्या मुनी ऋषींनी दिलेली नावं ही जर बघितली तर आपण खूप आधीपासून ह्या गोष्टीमध्ये फार पुढे आहोत आणि ते कुतूहलापोटी झाले असं आपण मानूया. पण अजून एक कुतूहल आहे की पृथ्वीशिवाय आणखी कुठे कोणत्या ग्रहावरती परग्रहावरती काही वस्ती आहे की नाही. तर ह्याच्यात जग वैज्ञानिक पातळीवरती बरंचसं दुभंगलेलं आहे. अनेक जण असं मानतात की यस, परग्रहावरती कुठेतरी वस्ती आहे. बरेच लोक असं म्हणतात की आपण काही जणांनी त्यांच्याशी संपर्क पण साधलेला आहे. आणि UFOबद्दल ते तर फारच म्हणजे इतकी चिकित्सात्मक पातळीवरती झालेली गोष्ट आहे. कोण म्हणतं ते अमेरिकन आर्मीनी उभा केलेलं एक थोतांड आहे, कोण म्हणतं त्यांच्याकडे एक असं शस्त्र आहे की ते त्यांना जेव्हा केव्हा वाटेल की आपल्या राष्ट्रावरती फार मोठा कुणीतरी घाला घालतं आहे त्यावेळेला ते वापरतील वगैरे. कित्येक डॉक्युमेंटरीज त्याच्यावरती आहेत परग्रहावरच्या वस्तीबद्दल आणि UFOबद्दल. आपल्याकडे मधल्या काळामध्ये 2 भागामध्ये चित्रपट आला होता, ऋतिक रोशन आणि प्रियांका चोपडाचा. अशा वेळेला ह्या विषयावरती ज्यांचा पूर्ण विश्वास आहे, बरं त्या काही साध्या सुद्धा नाही आहेत. लीना बोकील आता माझ्याबरोबर आहेत. तर त्यांचं सगळं शैक्षणिक बॅकग्राऊंड जर बघितलं आपण तर त्या गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेळगाव इथून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी PG पण केलं. तुमचं स्वागत आहे NDTVमध्ये. सॉरी, तेच विसरून गेलो. त्या उत्कृष्ट सायन्स कम्युनिकेटर आहेत आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयाच्या त्या प्रशिक्षक आहेत. नासामध्ये थोड्याने 7-8 वेळेला जाऊन आला तुम्ही. आणि ज्यांनी अंतराळामध्ये पाऊल ठेवलेलं आहे त्या नील आर्मस्ट्रॉंगपासून ते जवळपास 7-8 महत्त्वाची नावं त्या सगळ्यांना त्या भेटलेल्या आहेत. त्या ॲस्ट्रो एडू हे शिक्षणासाठीचं एक ठिकाण आहे पुण्यातलं. त्या ठिकाणी एक अकॅडमी चालवतात, स्पेस एज्युकेशन, म्हणजे अंतराळ शिक्षणाला संपूर्णपणे त्या समर्पित आहेत. ती इन्स्टिट्यूट पण आहे आणि त्यांच्या अनेक विद्यार्थी हे नासा आणि इस्रो ह्या इन्स्टिट्यूटमध्ये सध्या कार्यरत आहेत. बरं, त्या जयंत नारळीकर यांच्या खूप जवळ होत्या आणि मला तुम्ही आश्चर्यचकित केलं की नारळीकर सरांचा ह्या गोष्टीवरती विश्वास होता की परग्रहावरती वस्ती आहे. हो, एकदा आमच्या इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम इंजिनियर्सचा JC मेमोरियल लेक्चर टॉक होता आणि त्यामध्ये विषय हाच होता, सर्च फॉर ET एक्झिस्टन्स, म्हणजे सर्च फॉर लाईफ एल्सवेअर इन द युनिवर्स. पृथ्वीच्या पलीकडे, आपल्या सूर्यमालेच्या पण सोलार सिस्टमच्या पलीकडे आणि आपल्या आकाशगंगा म्हणजे मिल्की वे गॅलेक्सीच्या पलीकडे काही आहे का. आणि त्यांनी इतके छान छोट्या एक प्रोसेसपासून ते कॉम्प्लेक्स म्हणजे युनिवर्समधलं असं सांगितलं होतं. तर आयुकामध्ये तर त्यांनी मोठं काम केलं होतंच. संपूर्ण आयुष्य म्हणजे केम्ब्रिजवरून आल्यानंतर आयुका इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रोफिजिक्सची स्थापना केली आणि तिथे एक प्रयोग होता. मला इंटरेस्टिंगली ते एकदा सांगत होते की इस्रोच्या एका रॉकेटने तो एक बलून, स्पेशल टाईपचा फुगा असा वरती पाठवला, स्पेसमध्ये सोडला होता आणि काही दिवसांनंतर तो परत आणला. त्याच्यावर असं म्हणतात की मायक्रो ऑर्गॅनिझम्स, सूक्ष्म जीवजंतू सापडले. आता परत एक मोठा क्वेश्चन मार्क असा आहे, काही जण म्हणतात की तो पृथ्वीवरचे असतील, पण हे तर पृथ्वीचं वातावरण जे आहे सराउंडिंग अर्थ, देर इज ॲटमॉस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअर, मग स्पेस बिगिन्स. काही जण म्हणतात अमेरिकन्स किंवा स्पेसचं युनिव्हर्सल डेफिनेशन 80 किलोमीटर्स टू 100 किलोमीटर्स अबाव अर्थ, 80 किलोमीटर वरती गेल्यानंतर मग संपूर्ण स्पेस सुरू होतो. मग लो अर्थ ऑर्बिट, मग डीप स्पेस असे. तर डीप स्पेसपर्यंत आपण गेलो नाही, पण हे कुठून आले, हे पृथ्वीवरचे नाही आहेत. काही जण म्हणतात आहेत, काही जण म्हणतात इट इज स्पेक्युलेशन, सम से दॅट इट मस्ट बी फ्रॉम अर्थ, पण ते वर उडत गेले किंवा दे नीड सम मीडियम किंवा दे डोंट इवन नीड मीडियम. तर हा अभ्यास अजून त्यांचा म्हणजे आयुकाचा किंवा संशोधन हे चालूच आहे. आणि असेच या प्रकारचे अनेक जगातल्या या ऑर्गनायझेशन्स, R&D इन्स्टिट्यूशनमध्ये काम चालू आहे. आणि जर कॉम्प्लेक्स लाईफ सिव्हिलायझेशन असं तुम्ही जर विचारलात हा प्रश्न, तर मी म्हणेन नक्की कुठेतरी आहेत. का तर पृथ्वी एक तिसरा ग्रह आहे सूर्यापासून, म्हणजे मर्क्युरी, व्हीनस, अर्थ. हां, आणि
तसेच आपण आपल्या सोलार सिस्टमच्या पलीकडे शोधतोय की सूर्यापासून तसाच तिसरा चौथ्या क्रमांकावर, आणि असाच तो गोल्डीलॉक झोन म्हणतात. अनेक फॉर्म्युले आहेत. ड्रेक्स इक्वेशन एक आहे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. इट टेल्स वेदर देर इज लाईफ एल्सवेअर इन द युनिवर्स. आणि येस, इट इज नॉन झिरो, म्हणजे प्रॉबेबिलिटी किंवा एक संभावना अशी आहे. इट डेफिनेटली सेज इट इज नॉन झिरो, म्हणजे लाईफ एक्झिस्ट इन द युनिवर्स. आणि मी इंटरेस्टिंगली डॉक्टर फ्रँक ड्रेक सरांनाच भेटले होते, पायोनियर आहेत. येस, गणितज्ञ. तर असे अनेक इवन सायन्स फिक्शन काल्पनिक सिनेमा जे आहेत यांचे हॉलिवूडचे, त्या अशा फिल्म मेकर्स आणि जोडी फॉस्टर आल्या होत्या आमच्या एका इंटरनॅशनल सेटी कॉन्फरन्सला. तर कॉन्टॅक्ट पिक्चर जो होता, मग कार्ल सॅगनना ऑफकोर्स मी कधीच भेटले नाही, पण लहानपणापासून मी कॉस्मॉस आणि हे सगळं वाचलं होतं, स्टार ट्रेक सिरीज, आणि हे सगळं बघूनच मला इंटरेस्ट आला लहानपणी. सो या गोष्टी आधी काल्पनिक वाटायच्या. पण विचार करा की आकाशगंगा आपली मिल्की वे गॅलेक्सी आहे, आणि असे ट्रिलियन्स ऑफ गॅलेक्सीज आहेत. आपलं अनंत ब्रह्मांड आपण म्हणतो, युनिवर्स इज इन्फायनाईट, अनंत आहे. पण असे अनेक गॅलेक्सीज आहेत, आणि तिथे कुठेतरी एक मला आपल्यासारखी सोलर सिस्टम असेल, आणि नक्कीच पृथ्वीसारखा असा एक ग्रह असेल दॅट होस्ट लाईफ, म्हणजे जिथे वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू असतील. बरं, इंटरेस्टिंगली आपली इथे लाईफ ऑन अर्थ इज कार्बन बेस्ड, म्हणजे DNA, RNA. आपल्या ॲनिमल किंगडम म्हणजे पशुपक्ष्यांमध्ये DNA आहे, आणि प्लांट लाईफ म्हणजे जे झाडं आणि हे आहेत आपले क्रॉप्स वगैरे, ते RNA आहे. इवन लसी पण त्याच दृष्टीने विचार केला होता बनवताना, RNAचा जास्त विचार केला. येस, कारण कोविड व्हायरस तो RNA होता. तर हा पॉइंट इज की दिस इज कार्बन बेस्ड लाईफ हिअर ऑन अर्थ. आता अमेरिकेतले एडिनबरा युनिव्हर्सिटी किंवा मँचेस्टर आणि असे इंग्लंडमधले मँचेस्टर आणि इतर युनिव्हर्सिटीज एडिनबरामधले म्हणतात की सायंटिस्ट म्हणतात की देर कुड बी फॉस्फरस ऑर सिलिकॉन बेस्ड लाईफ ऑल्सो. हां, सो दिस इज बायोकेमिस्ट्री. इट इज केमिस्ट्री बट बायोकेमिस्ट्री म्हणजे लाईफ सायन्स. तर जीवसृष्टी आहे का, परग्रहावर आहे का, आणि मग त्यामुळे हा प्रश्न नंतर येतो की UFOज आहेत का. तर काही जणांना दिसलेले आहेत, काही जण म्हणतात की विमानच असेल किंवा हेलिकॉप्टर, बट दे हॅव सीन, दे ऑब्झर्व, म्हणजे काही नेव्हल एव्हिएटर्स किंवा पायलट्सना असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लाइंग ऑब्जेक्ट्स दिसले, जे पक्षी पण नाही आहेत, दे आर नॉट नॅचरल. प्रेक्षकांसाठी त्या UFO म्हणजे तबकडी, अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट म्हणजे उडत्या तबकड्या. तर ती तबकडी म्हणजे वेगळ्या शेपची, आणि इट लुक्स लाईक मॅन मेड सारखी, आणि नॅचरल पक्षी वगैरे असे नाही आहेत. सो व्हॉट इज इट? मग हा मोठा क्वेश्चन. काय म्हणतो तो, हाऊ स्ट्रॉंगली यू बिलीव्ह ऑन ऑल दिस? हो, नारळीकर सर एक ॲस्ट्रोफिजिसिस्ट होते, खगोलशास्त्रज्ञ आणि ॲस्ट्रोफिजिसिस्ट. सो आय एम शुअर ही बिलीव्ड इन धिस थिअरी की एलियन्स आणि एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल की ॲटलिस्ट कॉम्प्लेक्स लाईफ माहीत नाही. वी हॅव नेव्हर. चर्चा करायचो आम्ही. तर वी हॅव नेव्हर कम अक्रॉस. कधीतरी मी जेव्हा भेटल्यावर मग आम्ही बोलायचो की कसं असेल तिथे लाईफ, हाऊ इज इट. आणि नक्कीच म्हणजे त्यांचा हा विश्वास होता की सूक्ष्म जीवजंतू तर असतीलच. आता कॉम्प्लेक्स लिव्हिंग बिंग्स आणि सिव्हिलायझेशन आहेत की नाही हे अजून कोणालाच सिद्ध झाले नाही. पण मग तुम्हा लोकांचा, मी यासाठी नारळीकर सरांच्या कॉन्टेक्स्टमध्ये हा प्रश्न विचारला की तुम्ही ह्या मुद्द्यावरती एकत्रित असलेल्या लोकांचा काही ग्रुप वगैरे नाही ना? आता कसं आहे, जगात वेगवेगळ्या क्षेत्रात याच्यामध्ये पण खूप फील्ड्स आहेत. तर UFO आणि याच्यामध्ये हां, म्हणजे UFO इज वन थिंग, आणि एलियन्स अँड एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल ET एक्झिस्टन्स हा एक विषय. तर असे जगभरात काम चालू आहे, संशोधन चालू आहे. पण सगळे एकत्र येऊन इंटरनॅशनल कॉन्फरन्स, हो, मी अमेरिकेत अटेंड केली होती. सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल इंटेलिजन्स, सेटी इन्स्टिट्यूटची एक जागतिक लेवलची अशी होती कॉन्फरन्स. तिथे आले होते ना, अमेरिकन्स होते, युरोपियन्स होते, इंडियन एक होते सर, पण ते इंग्लंडमध्ये राहतात. तर युरोप आणि अमेरिका, इवन रशियामध्ये खूप काम चालू आहे. फक्त काय होतं, सगळे लोक ओपनली हे डिस्कस करत नाही. ही चर्चा अशी खुल्या प्लॅटफॉर्म,
पण नाही तुम्हाला करत. केव्हा विश्वास वाटला की हो आहेत एलियन आणि UFO? एकतर कारण त्याला पुरावे सातत्याने लागतील ना, कारण हो. तुम्ही इतक्या चिकित्सक आणि मुळात तुम्ही इंजिनियर असल्यामुळं. बरं, माझा अभ्यास म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हा माझा विषय आहे. पण बायोलॉजी त्याबरोबर इथे लागतो, कारण इट इज कॉल्ड ॲस्ट्रोबायोलॉजी. मग नासाची एक ब्रांच आहे, डिपार्टमेंट आहे ॲस्ट्रोबायोलॉजी. आणि तशीच इंग्लंडच्या एडिनबरोमध्ये माझा हा कोर्स झाला, सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी एज्युकेशन, आणि मग रिसर्च इन दिस फील्ड. तर जगभरात ह्याच्यावर संशोधन चालू आहे, आणि तसाच माझा पण बेस्ड ऑन केस स्टडीज. कारण एक तर काय आहे, हा विषय पण असा आउट ऑफ दिस वर्ल्ड आहे, आणि खूप कमी पुरावे आहेत, आणि वी डोंट मीट एव्हरी डे अशा पण त्यातले लोकांना. कोणते पुरावे तुम्हाला जास्त विश्वासार्ह वाटतात? 3-4 पुरावे जर सांगितले प्रेक्षक. बरं, मी सांगितलं तसं एक जर आपण तो बलूनचा झाला. अनेक जणांनी असे बलून पाठवून वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट्स पाठवून पाहिलेलं आहे. आणि एकतर पॅन्सपर्मिया आणि थेअरीज आहेत. यासाठी आपल्याला एक अभ्यास अजून डीपली करावा लागेल की हाऊ डिड लाईफ कम हिअर ऑन अर्थ. तर बिग बँग थिअरी नंतरचे ते आहेतच ना त्याच्यात? हो, तर बिग बँग आणि या सगळ्यामुळे असं म्हणतात की युनिव्हर्स एक्झिस्टेड फॉर एव्हर, म्हणजे इटर्नली किंवा अनंत. ते फार तर आता काही एक्सपांड वर्ष. होत असावं. हो, एक्सपांड होतं. पण पृथ्वीवर बघा, एक तर पाणी तयार झालं, म्हणजे वॉटर वॉज ट्रॅप्ड फ्रॉम आउटसाईड. आणि असं म्हणतात की एक कॉमेट म्हणजे धूमकेतू आला, आणि त्याच्या टेलजवळ शेपूट जे असते तिथे लाईफ असते असं म्हणतात. म्हणजे कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, मग नायट्रोजन फिक्सेशन ज्याला म्हणतात, आणि एक कॉम्प्लेक्स बायोलॉजीचे विषय आहेत. तर यावर इवन नारळीकर सर आणि मी एकदा आमची चर्चा झाली होती की धूमकेतू किंवा ॲस्टेरॉइड येतात, म्हणजे उल्का, तर पृथ्वीवर जे पोचतात तर ते नुसतं इम्पॅक्ट नाही करत. जसं आपल्या बुलढाणा जिल्ह्यात झाला, लोणार लेक आहे. तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे इनिशियल प्रिमिटिव्ह लाईफ म्हणतात, म्हणजे सगळ्यात प्रथम जी पहिली लाईफ तिथे पृथ्वीवर आली ती तिथे आहे असं म्हणतात, ब्ल्यू ग्रीन अल्जे आणि अशी. तर त्यामुळे तो संशोधनाचा विषय आहे. मी पण जाऊन आली आहे तिथे, आणि आमचा अभ्यास चालूच आहे. इट गोज ऑन अँड ऑन. आणि हे या 2-3 गोष्टी आहेत की पृथ्वीवर कशी, कुठून हे सगळे जीव जंतू आले. पहिला प्रश्न तुम्हाला पुराव्याच्या पातळीवरती हा पडतो की पृथ्वीवर कुठून एक्झिस्ट झाला, बरोबर? फर्स्ट वी शुड अंडरस्टँड दिस. करेक्ट. पण मग त्याच्याशिवाय आता जे काही तुम्हाला पुरावे किंवा तुम्ही जे एक्सचेंज केले एकमेकांशी किंवा तुम्ही वाचलं, तर त्यातनं काय दिसतं की मोस्ट लाईकली सो? असं म्हणतात, आता केपलर बी एक आपल्या आकाशगंगाच्या या गॅलेक्सीच्या पलीकडे कुठेतरी. आणि आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कितीतरी लाईट इयर्स, म्हणजे तो अंतर इतका आहे की माणूस आजपर्यंत फक्त चंद्रावर गेला आहे, लो अर्थ ऑर्बिट, म्हणजे 400 किलोमीटर, आणि 3,84,000 किलोमीटर्स मून. पण प्रोब पाठवलेला आहे आपण आपल्या नेपच्यून, प्लुटो एंड किंवा एज ऑफ द सोलार सिस्टम. सूर्याकडे गेलो तो पार्कर सोलार प्रोब, आणि एज ऑफ द सोलार सिस्टम म्हणजे वॉयेजर 1-2. पण त्याच्या पलीकडे कुठे गेलो आपण अजून? तर त्यामुळे आपला अभ्यास तसा झालेलाच नाही आहे. पण इफ वी गो ॲट द स्पीड ऑफ लाईट, आणि त्यासाठी वेगळी टेक्नॉलॉजी लागणार आहे जी आता आपल्याकडे नाही आहे. म्हणूनच अजून आपला तसा पूर्णपणे तो अभ्यास झाला नाही, आणि ठामपणे आपण म्हणू शकत नाही की लाईफ एक्झिस्ट. एक गमतीशीर प्रश्न 2-3 लिमिटेशन्स आहेत. त्या लिमिटेशनसह, कारण आता त्या लिमिटेशनची चर्चा झाली आणि ती प्रेक्षकांना समजली आहे. पण साधारणपणे एलियन बद्दल आपली जी काही समजूत आहे ती हॉलिवूडचे चित्रपट बघून आणि आपल्याकडच्या बॉलिवूडच्या 2 चित्रपटामुळे. पण तुम्हाला जे त्यांचं दृश्य स्वरूप दिसतं ते कसं असेल? आता तुम्ही हॉलिवूडचा प्रश्न विचारला तर अवतार फिल्म मध्ये जे दाखवलेलं आहे, तर सॅटर्नचा, शनीचा जो एक चंद्र दाखवलेला आहे, आणि तिथे त्या चंद्रावर अशी लाईफ आहे असं दाखवलेलं आहे. ते अवतार मधले जे निळे बिंग्स, म्हणजे ते थोडंफार आपल्याला असं दाखवलं आहे की राम आणि कृष्ण असे नीलवर्ण, असे 7 फूट उंची आणि हात पाय लांब, असे लॉंग लिम्स. तर असेच इमॅजिन केलेले आहेत. आता काय माहिती. आणि मगाशी तुमचा हा सुरुवातीचा जो प्रश्न होता किंवा आपण बोललो तो विषय, म्हणजे भारताची प्राचीन आपली
एन्शंट वेदिक मॅथमॅटिक्स, गणित आणि विज्ञान आणि खगोलशास्त्र. आपण म्हणायचो की खगोल, पृथ्वीसुद्धा भूगोल आहे. तर वेस्टर्न म्हणजे ग्रीक किंवा रोमन ही वेस्टर्न जी विज्ञानाची हे होती शैली आणि त्यांची सिस्टम, ते म्हणायचे पृथ्वी फ्लॅट आहे. त्याच्यावर गॅलिलिओला किती सहन करायला लागलं. हो, पण आपले त्याच्याहून खूप पूर्वीच्या लोकांनी हे बरोबर म्हणजे ऋषीमुनींनी हा म्हणजे प्रश्न किंवा इमॅजिन पण केलं होतं की पृथ्वी गोल आहे. मग आपल्याला नंतर कळलं की शॅडो जी पडते म्हणजे एक्लिप्स ग्रहणच्या वेळेला तर खरंच गोल आहे पृथ्वी. पण त्यांचा अभ्यास तितका नव्हताच, तेवढा आपला होता पहिल्यापासून. भारतीय ज्ञान परंपरेमध्ये परग्रहावरती काही लिहिलेलं आहे का? हो, नक्कीच. म्हणजे आता एकदा नारळीकर सर आणि मी किंवा गोवारीकर सर माझे गुरु, आम्ही चर्चा करायचो. गोवारीकरांचे भाऊ. हां, बरोबर. डॉक्टर शंकरराव गोवारीकर सर माझे सायंटिस्ट होते. हो, आणि ते माझे गुरु मेंटॉर होते. तर अशी चर्चा व्हायची कारण ते पार्टिकल फिजिसिस्ट होते, म्हणजे न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि त्याच्याहून छोटे सूक्ष्म जे हे आहेत पार्टिकल्स, कणाद. आणि ह्यांनी जे पूर्वीच्या आपल्या ऋषीमुनींनी कणाद ऋषीबद्दल बोलतात मांडले होते ते. तर असे जे प्रश्न मला पण प्रश्न पडायचे. तर एकदा असा विषय झाला की देव आहेत की नाही. म्हणजे काही जण नास्तिक असतात शास्त्रज्ञ, काही जण देवाला मानतात, जसे नारळीकर नास्तिक होते. हो. आणि मग गोवारीकर सर आणि मी असं एकदा बोलत होतो की जर खरंच इफ गॉड एक्झिस्ट, मग स्वर्ग म्हणजे काय आहे. तर हा एक वेगळाच परलोक आहे, म्हणजे इट इज अनदर एलियन वर्ल्ड. आणि कदाचित हे अमर होते, म्हणजे त्यांच्यामध्ये सुपर पॉवर होती आणि वेगवेगळे त्यांचे सुपर दिसायला पण वेगळे. आणि प्रत्येक देवाचे किंवा वर्णन जे आपण आपल्या ह्याच्यात करतो, तर सुपर पॉवर त्यांची प्रत्येकाची एक एक होती आणि ते उडू शकत होते. इथून ते तिथे जायचे, म्हणजे नारद मुनीसुद्धा पृथ्वीवरून स्वर्ग लोक मग परत यायचे. असे हे प्रवास हा कसा होता, टाइम अँड स्पेस ट्रॅव्हल. मग हे कसं काय शक्य होतं आणि हे आपलं असं पुराणात लिहिलेलं आहे. गोवारीकर सर सिरियस, म्हणजे ह्याच्यात त्यांचं काय मत होतं? हो, ते म्हणायचे देव आहेत. म्हणजे कसं सांगते मी हे की हा महास्फोट झाला, बिग बँग, युनिवर्स केम इन टू एक्झिस्टन्स, तर तरी पण एक काहीतरी शक्ती असेल ना. आणि क्रिएटर, देर हॅज टू बी अ क्रिएटर. किंवा बरं, हे सगळं विज्ञानच आहे, सगळं एकत्र येऊन फेवरेबल कंडिशन्स होते आणि म्हणून पृथ्वीवर आपण आहोत. आता हे सगळं इव्होल्युशन होऊन माणूस आहे. आता मानव म्हणजे सगळ्यात पॉवरफुल महाशक्तिशाली प्राणी आहे. पण हे सगळं काही जण म्हणतात, एक सेट ऑफ सायंटिस्ट जसे की देवांनी स्वतःसारखंच माणसाला बनवलं असे पण म्हणू शकतात. किंवा आपण म्हणू शकतो हे सगळं इव्होल्युशन होऊन. व्हॉट इज युअर ओपिनियन? तुमचं काय मत आहे देवांचं अस्तित्व? म्हणजे एक मी सुपर पॉवर म्हणून एक विश्वास, श्रद्धा आहे, एक श्रद्धा एक प्रकारची. पण हे सगळं जे इव्होल्युशन झालं, क्रिएशन, फेवरेबल सगळ्या कंडिशन्स एकत्रित आल्या. पाणीसुद्धा पृथ्वीवरचं क्रिएशनच आहे हे मोठं. आणि मग त्याच्यामध्ये मासे आणि सगळे जीवजंतू, जीवसृष्टी जी निर्माण झाली, असं मत आहे की एक सुपर पॉवर कुठेतरी आहे, असू शकते. आणि तिथून मग हे काहीतरी क्रिएट झालं. अगेन दॅट इज स्टील डिबेटेबल, कारण ही वैज्ञानिक वर्तुळामध्ये सतत चर्चा होत राहते. हो हो हो. आणि म्हणून त्याला मी गांभीर्याने यासाठी घेतलं की एकतर परग्रहावरच्या वस्तीबद्दल आपल्या मनामध्ये प्रचंड कुतूहल आहे आणि जगातल्या प्रीमियर इन्स्टिट्यूट, अगदी नासामध्ये पण याचा शोध सुरू असतो. हो, ॲस्ट्रोबायोलॉजी, नासाच्या ॲस्ट्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये याचा शोध सुरू आहे. पण आपला महत्त्वाचा भाग होता तो UFO. तर मी एवढ्या डॉक्युमेंटरीज बघितल्यात, माझी स्वतःची अशी धारणा आहे की UFO वगैरे काही नाही, हे इमॅजिनेशनचं. पण तुम्ही जास्त चांगलं सांगू शकता. असे आता UFOचा अभ्यास करण्यासाठी UFOलॉजी म्हणजे स्टडी UFOज का तर कोणी आधी सिरियसली घेतलं नाही. मग काही जण म्हणतात की पायलट्स जे विमान उडवताना त्यांना असे ऑब्जेक्ट दिसले, उडताना अशा दिसल्या तबकड्या. मग त्यांनी वर्णन केलं, काही जणांनी पिक्चर्स काढले, म्हणजे असे
आणि त्यांच्या रेडारमध्ये पण सेन्स झाले होते वगैरे. आणि काही जण तुमचं हे तुमचा प्रश्न व्हॅलिड आहे, कारण त्यापैकी अनेक जण असे काल्पनिक गोष्टी लिहिणारे म्हणजे हे लेखक वगैरे. मग सम पीपल से दे हॅव व्हेरी फर्टाईल इमॅजिनेशन. ते सगळं कल्पना आणि अशा या गोष्टीतून त्यांनी काहीतरी हे निर्माण केलेलं आहे. पण अनेक वेळेला असे दिसलेले आहेत काही जणांना, दे नीड नॉट बी ऑथर्स ऑर रायटर्स. असंच आपलं एका छोट्या मुलाला एकदा अशी तबकडी किंवा एक कंदील, म्हणजे तो आकाश कंदील, आणि तो कसा आहे, तो एकदम वरती, म्हणजे जिथे विमान उडतं त्यापेक्षा उंचीवर, म्हणजे ते कोणी बनवलं आणि वरती पाठवलं सोडलं असं तो पण प्रश्न आहे. सो अगेन दिस इज व्हेरी मिस्टिरियस, म्हणजे गुड आहे याच्यामध्ये. आणि खूप जण मला विचारतात हा कॉमन प्रश्न की भारतात बहुतेक पॉप्युलेशन आपलं खूप आहे, इथे आपल्याला कसे काय दिसत नाही. आता अमेरिकेत, कॅनडामध्ये आणि खरंच ना जिथे अशी वस्ती नाही आहे तिथे दिसलेले आहेत. आणि रशियामध्ये पण बर्फाचं वाळवंट म्हणतात तसं फ्रोझन डेझर्ट, तिथे एक एलियनची डेड बॉडी सापडली असं म्हणतात. मग एरिया 51 बद्दल तुम्ही ऐकलं असेल, रॉसवेल म्हणजे नेवाडामध्ये. तर तिथे असं म्हटलं जातं की एक स्पेसशिप उतरली आणि त्याच्यातून एलियन्स बाहेर आले आणि ते 1-2 जणांना कैद करून ठेवलेलं आहे अमेरिकेने, किंवा रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, तिथे कोणीच जाऊ शकत नाही, कॉमन मॅन कॅनॉट गो. मग तिथे अभ्यास चालू आहे की नक्की कसा, मग काही पुरावे सापडतात का. आणि मग US एअरफोर्स, त्यांची आर्मी, नेव्ही सगळे हे एकत्रित येऊन FBI त्यांनी ठरवलं की तो एरिया आहे एरिया 51, तिथे कोणीच जाऊ शकत नाही एक्सेप्ट ऑफिसर्स. तर असं म्हणतात की तिथे एक स्पेशल हायटेक अतिआधुनिक लॅबॉरेटरी आहे, एक प्रयोगशाळा, आणि तिथे अभ्यास चालू आहे असं पण म्हटलं जातं. वैयक्तिक पातळीवरती UFO वरती मला ना 2020 एका इंटरनॅशनल कॉन्फरन्सचं इन्व्हिटेशन होतं, पण कोविडमुळे ती कॅन्सल झाली. कॉन्फरन्सला मी जाऊ शकले नाही, आणि म्हणजे नव्हतीच ती, नंतर मग तशी झालीच नाही, किंवा मग रेस्ट्रिक्शन्स होते इंडियन्सना. तर अशी होती एक कॉन्फरन्स होणार होती लास वेगासच्या हयातमध्ये, आणि तिथून ते आपल्याला बसमधून त्या रॉसवेल त्या ठिकाणी नेऊन एरिया 51 वगैरे व्हिजिट, किंवा आतमध्ये नाही ॲटलिस्ट बाहेर अशी एंट्री मिळणार होती. पण मी तरी म्हणते सीइंग इज बिलिव्हिंग. जे नाही, मी तसा माझा एक स्पेक्युलेशन आहे, आणि एक शास्त्रज्ञ म्हणून, एक सायंटिस्ट किंवा रिसर्चर म्हणून माझा विश्वास, म्हणजे इफ यू आस्क मी, आय बिलीव्ह इन एव्हरीथिंग, पण आय डोंट बिलीव्ह ऑल्सो. पॅराडॉक्स आहे थोडा, की पाहिल्यावरच मी विश्वास ठेवू शकते, आणि कोणतीही गोष्ट प्रयोग करून जर सिद्ध झाली आणि एक वेळेला नाही, सातत्याने, तर त्याला आपण रिअल सायन्स म्हणतो, नाही तर त्याला स्युडो सायन्स म्हणतो. तर दे से इन ॲस्ट्रोबायोलॉजीमध्ये आम्ही म्हणतो की माझा विश्वास आहे पेक्षा आय विल सर्च फॉर इट. पण मग त्याच्या संदर्भातल्या ज्या रंजक कहाण्या ज्या तुम्हाला फार सत्याच्या जवळ जाणाऱ्या वाटतात, अशा 2 कहाण्या सांगता येतील प्रेक्षकांना? आता ह्या जशा हॉलिवूड फिल्म्समध्ये मस्तपैकी हे जे जेम्स कॅमेरॉन आणि असे जे फिल्ममेकर्स आहेत, ते खूप छान काल्पनिक गोष्टी लिहितात आणि चित्रपट काढतात. इवन हे आहेत ज्यांनी ओपनहायमर काढला मूवी, इंटरस्टेलर आणि असे काही. तर काल्पनिक गोष्टीनं जर काढायच्या असतील तर त्यासाठी सायन्स पण बॅकग्राऊंड घेतलं पाहिजे. म्हणूनच मी म्हणते हॉलिवूड फिल्म्सना एक बेस का असतो, ते शास्त्रज्ञांना बोलावतात आणि म्हणतात की हा संशोधन करून तुम्ही आम्हाला फिजिक्स, त्याच्यामागचं विज्ञान सांगा, आणि तसं जर असेल ठाम तर मग आपण त्याचं म्हणजे चित्रपट म्हणून कन्वर्ट करूया. तर गोष्टी म्हणजे काय, अशा मी ऐकलेल्या आहेत की एका व्यक्तीला असं म्हणजे ते अंधारात, आणि तिथे लाईट्स, पोल्युशन हे काही नव्हतं, आणि एक शेतकऱ्याचा मुलगा असा, तिथे आजूबाजूला नेबरहूड म्हणजे 5-5, 10-10 मैल कोणीच नसतं आजूबाजूला. तर असं त्या एका मुलाने पाहिलं होतं, असं एक यान किंवा उडती तबकडी पाहिली होती, अशी स्टोरी आहे. मग तो मोठा झाल्यानंतर म्हणाला की कदाचित मी टाईम ट्रॅव्हल करून आलो
म्हणजे लगेच झोपून उठल्यावर असं वाटलं की तो 20 वर्षांनी मोठा झाला होता. म्हणजे ही वेंट डिड टाइम ट्रॅव्हल अँड केम बॅक, अशा या गोष्टी आहेत. अशा काही कथा आहेत. आता तुमच्याशी इतक्या वेळ बोलले तर माझ्या असं लक्षात आलं की एका गोष्टीबद्दल तुमचा विश्वास आहे की परग्रहावरती वस्ती आहे. येस UFO बद्दल मात्र तुम्ही फार कन्व्हिन्स नाही आहेत का कन्व्हिन्स Yes. आहात? आहे टू सम एक्सटेंट. का सांगते, अमेरिकन पायलट्सना हे दिसलेले आहेत असे. म्हणजे विमान उडवताना त्यांना रेडारमध्ये काही कॅप्चर झालेल्या आहेत गोष्टी, आणि पक्षी तर इतक्या वरती उडत नाहीत. मग ते काय आहे नक्की ते यान? म्हणजे दुसऱ्या कंपनीचं किंवा दुसऱ्या देशाचं विमान नाही आहे, आणि त्याचं साधारण आकार तबकडीसारखा असेल. तबकडीसारखा. म्हणजे इट इज मॅन मेड किंवा कोणीतरी इंजिनिअरिंग करून बनवलेलं आहे ते. ठीक आहे, अशा टाईपचे आहेत गोष्टी किंवा एक्सपिरियन्स किंवा काही जणांचे आपण म्हणू शकतो अनुभव आहेत. सो आय एम नॉट व्हेरी फर्म अबाउट UFOज, पण केस स्टडीज आहेत नक्कीच त्याच्या मागे. काही प्रेक्षकांना हे प्रश्न अजूनही पडले असतील तर त्यांचा मी मेल ॲड्रेस आपण तुमचा देऊया. येस, तो आहे lsbokil@gmail.com. lsbokil@gmail.com. आणि तुम्ही जरूर त्यांना प्रश्न विचारा, कारण प्रश्न शेवटी बघा, विज्ञानाचा पहिला नियम काय? प्रश्न पडले पाहिजेत, त्या प्रश्नांचा शोध घेतला पाहिजे, त्याची उत्तरं शोधली पाहिजेत. मी कोणत्याही गोष्टीबद्दल माझं ह्या विशिष्ट मुलाखतीबद्दल मत दिलेलं नाही आहे. माझा प्रयत्न काय असतो की वैज्ञानिक पातळीवरती ज्या चर्चा सुरू आहेत, कारण मी तुम्हाला किती आता आघारकर इन्स्टिट्यूटमधल्या किती गोष्टी दाखवल्या, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीतल्या किती गोष्टी दाखवल्या, DRDOच्या किती गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या, किंवा आपल्याकडे चांद्रयान मोहिमेबद्दल जे त्याचे नियोजन करते त्यांचीच मुलाखत मी तुम्हाला दाखवली की काय काय सुरू आहे त्याच्यावरती. द हिंदू ह्या इंग्रजी वर्तमानपत्रानं ह्या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये आपल्या चांद्रयान मोहिमेने काय यश मिळवलं याचं साध्यांत वार्तांकन केलं, तेही मी तुम्हाला दाखवलं. कारण माझा ह्या गोष्टीवर विश्वास आहे की बुद्धिप्रामाण्यवाद असला पाहिजे, कारण बुद्धिप्रामाण्यवाद हा शेवटी विज्ञानाकडेच तुम्हाला घेऊन जातो. त्यासाठी ही मुलाखत होती. कॅमेरामन निकेतन माने, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.